हॉलमधल्या सोफ्यासमोर अंथरलेल्या गालिच्यावर बसलेल्या इंदुताई जुन्या फोटोंच्या ढिगाऱ्यात हरवून गेलेल्या. काळ्या पांढऱ्या रंगातले, लहान मोठे, बरेचसे सुटे तर काही काळपट सोनेरी फ्रेममधले जुनाट पिवळे पडलेले फोटो. त्यांच्या स्वतःच्या लहानपणचे, भावंडांचे, नातेवाईकांचे, कॉलेजच्या वेळचे, बँकेतल्या नोकरीच्या काळातले, आई वडिलांचे, त्यांच्याही लहानपणाचे असे वर्षानुवर्षे जपून ठेवलेले ते स्मृतींचे तुकडे इतस्ततः पसरलेले. इंदुताई एक एक फोटो उचलून जाड भिंगांच्या चष्म्यातून निरखून पाहत होत्या. ओळख पटलेले फोटो बाजूला ठेवत होत्या. मध्येच एखाद्या फोटोकडे बघताना स्वतःशीच पुटपुटत होत्या. हा फोटो कुणाचा आहे कोण जाणे. असाच एक फोटो उचलून त्यांनी समोरच्या सोफ्यावर उठायच्या तयारीतच बसल्यासारख्या बसलेल्या अप्पारावांना विचारलं, काय हो, हा फोटो बघा बरं, ओळखता येतोय का ते? मला वाटतं हा विमलाक्का आणि तिच्या मैत्रिणींचा असावा. अप्पारावांनी तत्परतेने उठून फोटो हातात घेऊन बघितला. तो कुणाचा असावा याचा त्यांना अजिबात अंदाज आलेला नव्हता. पण ते म्हणाले, अगं, हा नीलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा आहे. फणकारून हात पुढे करून इंदुताई म्हणाल्या, आणा तो फोटो इकडे. म्हणे नीलीचा. माझ्या लेकीचा फोटो मी काय ओळखत नाही? नीली कुठे, विमलाक्का कुठे, आणि इतका जुना पिवळा पडलेला फोटो आपल्या नीलीचा कसा असेल? काही म्हणता काही कळत नाही तुम्हाला. लहानपणची विमलाक्काच आहे ही. त्यांची अशी टकळी सुरू झाल्यावर अप्पारावांनी पूर्ण शरणागती पत्करून तो फोटो इंदुताईंच्या पसरलेल्या हातावर ठेवून दिला. हसत म्हणाले, हो बाबा, मी कुठं तुझ्यासारखा हुशार आहे? आहेच मग मी हुशार, इंदुताई ठसक्यात म्हणाल्या आणि दोघंही हसली. एवढ्यात बेल वाजली. बघा हो, कोण आलं? अप्पाराव उठले. तुरू तुरू चालत जाऊन त्यांनी दार उघडलं तर दारात नीता. ते तसेच मागे सरकत म्हणाले, ये ये नीता ये. नीता आत आली. इंदुताईंच्या समोर उभी राहून म्हणाली, अगं मावशी, हे काय? हा एवढ्या जुन्या फोटोंचा पसारा का काढून बसलीस? आज आवरायला घेतलंयस की काय? इंदुताई खुशीत येऊन म्हणाल्या, बरं झालं बाई तू आलीस. ये आता इकडं, बैस खाली आणि कोणते फोटो कुणाचे आहेत हे ओळखायला मला मदत कर जरा. नीता आश्चर्यानं म्हणाली, काय करायचेत हे फोटो ओळखून? त्यातला कुणाचा फोटो शोधतीयस तू? इंदुताई म्हणाल्या, अगं, कुमारनं सांगितलंय मला. तो यातल्या निवडक फोटोंच्या स्लाइड्स बनवून देणार आहे मला. कारण बघ, हे जुने पिवळे फोटो हळूहळू खराब होत चाललेत. बोलता बोलता त्यांनी एक फ्रेम उचलून नीता पुढे धरली. बघ, या फोटोला कोपऱ्यातून बुरा यायला लागलाय. कुमार म्हणाला, महत्वाचे फोटो तेवढे वेगळे काढ, त्याच्या स्लाइड्स करू, म्हणून सॉर्टिंग करते. नीताला वाटलं, या कुम्यानं मावशीला चांगलंच उद्योगाला लावलंय की. मग ती इंदुताईंजवळ बसली. एक एक फोटो उचलून पाहू लागली. याआधी कितीदा तरी बघितलेले असले तरी त्यातले बरेचसे फोटो तिलाही ओळखता येईनात. मग ती म्हणाली, असं कर ना मावशी, आईलाच बोलावून घे. ती करेल तुला चांगली मदत. मी करू का तिला फोन? इंदुताईंना नीताची सूचना एकदमच आवडली. त्या उत्साहानं म्हणाल्या, हां, आता कसं बोललीस? उठ उठ, मग लवकर कर फोन आणि तिला म्हणावं भैयासाहेबांनाही बरोबर घेऊन ये, म्हणजे तिला परत जायची घाई नको. ते आलंच की ओघानं. रखुमाई जाईल तिथं विठोबा आहेस, म्हणजे असं आईच म्हणते हं भैयासाहेबांना. हल्ली कुठंही ती दोघं जोडीनच जातात. नीता हसत म्हणाली आणि तिनं मोबाईल कानाला लावला. जरा वेळानं गाडीचा हॉर्न वाजला. इंदुताईंनी अप्पारावांना पुन्हा दार उघडायला पेटाळलं. 70 ओलांडलेल्या विमलाक्का बेताबेतानं पावलं टाकत बहिणीजवळ आल्या आणि तिच्या अगदी शेजारी पण सोफ्यावर बसल्या. इंदुताई फोटोंच्याच नादात. त्यांनी सरळ विषयाला हात घातला. नीताला सांगितलेलं फोटो पुराण पुन्हा बहिणीला सांगून झालं. भैयासाहेब त्या सगळ्या पसाऱ्याकडे टकामका पाहत दोन्ही हात काठीवर ठेवून उभेच होते. त्यांचं अंग सूक्ष्मपणे थरथरत होतं. इंदुताईंचं तिकडे लक्ष गेलं. त्या म्हणाल्या,
भैयासाहेब, तुम्ही का उभे? अहो, ती त्यांची स्पेशल खुर्ची द्या ना त्यांना बसायला. विमल अक्का, भैयासाहेब यांच्यापेक्षा 10-12 वर्षांनी अलीकडे असलेल्या अप्पारावांना ती दोघं समोर असली की जास्तच चपळ झाल्यासारखं वाटायचं. त्यांनी पटकन उठून खुर्ची सरकवत पुढं आणली आणि खुर्चीकडे हात करून भैयासाहेबांकडे बघितलं. भैयासाहेब उजव्या हातातली काठी आपटल्यासारखी पुढे घेत डुगडुगत खुर्ची समोर पाठ करून उभे राहिले आणि सावधपणानं जपून हालचाली करत खुर्चीवर बसले. लगेच नीताकडे वळून इंदुताई म्हणाल्या, नीता, स्वयंपाकघरात जा आणि फ्रीजमध्ये आंब्याच्या वड्या आहेत स्टीलच्या डब्यात. त्यातल्या वड्या काढून घेऊन ये बाई. सगळ्यांना द्यायला होतील आणि मलाही लागतं बाई अधूनमधून काहीतरी तोंडात टाकायला. नीतानं टिपोयवर आणून ठेवलेल्या वड्यांमधल्या वड्या सर्वांनी घेतल्या. उरलेल्या वड्या नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला आलेल्या लताला, कसला तरी निरोप सांगायला आत आलेल्या माळ्याला, पोल्ट्रीमधल्या गड्याला, भैयासाहेबांच्या ड्रायव्हरला, शिवाय जो कोणी सोम्या गोम्या येईल त्यालाही इंदुताईंनी वाटून टाकल्या. फोटोंचं सॉर्टिंग चालूच होतं. एक फोटो उचलून विमल अक्कांच्या हातात देऊन अभिमानानं मान उंचावत त्या म्हणाल्या, सांग बरं हा फोटो कुणाचा असेल? कानावरनं पुढे घेतलेल्या 2 शिंगांसारख्या ताठर वेण्या घातलेली, शर्ट चड्डी घातलेली, फुगऱ्या गालांची, हनुवटीवर हात ठेवलेली एक छोटी मुलगी ओसरीच्या पायरीवर बसलेली असा तो फोटो होता. बराच वेळ निरीक्षण करून मग फोटो इंदुताईंच्या हातात परत देत विमल अक्का म्हणाल्या, काय जाणं. इंदुताईंनी गालात हसत तो फोटो तसाच अप्पारावांकडे दिला. तुम्ही बघा, ओळखता येतोय का? फोटोवरून नाही, पण बायकोच्या आविर्भावावरून तो कुणाचा आहे हे अप्पारावांनी ओळखलं. ते हसत म्हणाले, हा फोटो मला वाटतं तुझाच आहे. पण नाही, इतकी चांगली दिसणारी मुलगी नीलीच असावी बहुधा ही. त्यांनी फिरकी घेतलेली पाहून खोट्या रागानं पण मुरकत इंदुताई म्हणाल्या, माझाच आहे बरं हा फोटो. नीली आहेच सुंदर, पण लहानपणी तरुणपणी मी सुद्धा बरी दिसत होते हं. इतका वेळ गप्प बसून हा सुखसंवाद ऐकत असलेल्या भैयासाहेबांना मघापासून खुसू खुसू हसायला यायला लागलेलं. ते आता जिभेनं कवळी वर खाली सरकवत मजेनं हु 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 करायला लागले. मग सगळीच हसू लागली. पुन्हा फोटोंबद्दल चर्चा सुरू झाली. भैयासाहेबांना मात्र नंतरही कितीतरी वेळ हसू आवरतच नव्हतं. ते बारीक आवाजात हु 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 करत राहिलेले. विमल अक्कांनी त्यातले काही फोटो बाजूला काढले आणि त्या कोकणस्थी परखडपणे म्हणाल्या, इंदू, हे सगळे फोटो सरळ फेकून दे. नीलीच्या कॉलेजमधल्या कार्यक्रमांचे, मित्रमैत्रिणींचे हे सगळे फोटो ठेवायचेत कशाला? आणि स्लाइड्स तरी किती बनवायच्या? नाही हं, ज्यात नीली आहे ते एकूण एक फोटो राहू देत. आणि ते काही फार जुने नाहीत. फार तर त्यातले आपल्याला अनोळखी असलेले चेहरे कापून टाकू. त्यांच्या हातातनं फोटो काढून घेत इंदुताई म्हणाल्या, नीलीचे प्रत्येक वाढदिवसाला काढलेले, शाळा कॉलेजातून बक्षिसं घेतानाचे, NCCच्या कॅम्पमधले, मैत्रिणींच्या ग्रुपमधले, वेगवेगळ्या स्पर्धांच्या प्रसंगांचे, वेशभूषांमधले असे असंख्य फोटो त्यांनी एकत्र केले. वर तोंडानं बडबड चालूच. नीली किती हुशार, सुंदर, गुणी, तिला आपली किती काळजी आहे, ती कविता किती छान करते, जावई पण कसा चांगला मिळालाय, वगैरे वगैरे. आता त्यांना नीलीशिवाय दुसरा विषयच नव्हता बोलायला. त्यांचं ते नेहमीचं नीलू पुराण ऐकताना भैयासाहेबांचं हु 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 चालूच होतं. विमल अक्का, नीता आणि अप्पारावही एकमेकांकडे पाहून मिश्किली करत राहिलेले. बैठक चांगलीच रंगलेली. शेवटी लॉंग डिस्टन्स रिंगनं इंदुताईंचं बोलणं काढलं. उठणाऱ्या नीताला हातानं थोपवत त्या म्हणाल्या, थांब, मीच घेते फोन, नीलीचाच असणार. दोन्ही हात खाली टेकवून त्या उठू लागल्या. गुडघ्यातनं नेहमीप्रमाणे कळ आली, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. एवढ्यात नीता म्हणाली, अगं बैस तू मावशी, मी कॉर्डलेस देते ना तुला आणून. फोनवर नीली म्हणाली, मी आई होणार आहे ग, म्हणून तुला कळवलं. बाबांना पण सांग. चल ठेवू फोन.
नीलीनं सांगितलेली बातमी ऐकून इंदुताईंच्या मनात आनंदाचं ब्रह्मकमळ उमलून आलं. त्या उत्तेजित स्वरात म्हणाल्या, अगं काय सांगतेस काय? केव्हा? किती महिने झाले? 3 पूर्ण? आणि आज सांगतेस होय? बरं, पण काळजी घे बाई, नाहीतर इकडेच ये आता राहायला. न्यायला येऊ दे का कोणी? आलीस की थेट बाळंतपणा नंतरच सोडीन तुला. तिकडून नीलीनं इंदुताईंना वेड्यात काढलं. तिचे थंड शब्द ऐकू आले, काहीतरीच काय बोलतेस आई? वर्षभर राहू की काय मी तुझ्याकडे? कसं शक्य आहे? आणि माझी काळजी घ्यायला इथे माझी सगळी माणसं आहेत ना? प्रबोध, आई, काका, सुबोध, मेधा सगळी जाम खुश आहेत. आई रोज नवे नवे चटकमटक पदार्थ करून मला खायला घालताहेत. प्रबोध नंतर जवळजवळ 30-32 वर्षांनी आता आमच्या घरात लहान मूल येणार आहे. त्यात मी पण त्यांना चांगली 7 वर्षे वाट बघायला लावलेली. आता मात्र त्या मला कुठंही सोडणार नाहीयेत. मेधानं तर आत्तापासूनच डोहाळे जेवणाचा जंगी बेत ठरवून टाकलाय तिच्या घरी. अर्थात आमच्या घरी आधी होईल. आमच्याकडे रोज नवीन उत्सव सुरू झालेत एक एक. इंदुताई हिरमुसल्या. त्यांच्या काळजात कळ उठली. हिच्या कुशीत अंकुर कधी फुटेल याची मी इथं गेली 7 वर्ष अहोरात्र प्रतीक्षा करते. पण हिला कौतुक वाटतंय आपल्या सासूचं. इकडं मी हिच्यावरनं जीव ओवाळून टाकायला तयार आहे, पण आणि मुद्दाम जाणून बुजून वर्णनं करतीये सासरच्या माणसांची. मग त्या कसनुशा आवाजात म्हणाल्या, बरं बाई, तुझी मर्जी, पण एकदा तरी येऊन जा इकडं. तुला केव्हा एकदा पाहीनचं झालंय मला. आणि काळजी घे ग बाई स्वतःची. मग त्यांनी जडपणे फोन ठेवून दिला. उमललेल्या ब्रह्मकमळाचा दरवळ तोवर सगळीकडे पसरलेलाच. तपशील ऐकायला बाकीची सगळी उत्सुक झालेली. इंदुताईंना रुखरुख लागलेली. तरी त्यांनी नेहमीप्रमाणे नीलीच्या वागण्यावर पांघरून घातलं. बाकी काही न सांगता त्याने आनंदाची बातमी तेवढी सगळ्यांना सांगितली. अर्थात त्यांना स्वतःला झालेला आनंद तर नीलीच्या शिष्टपणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्या इतका मोठा होताच. त्या आनंदाच्या भरात फोटोचं काम बाजूलाच राहिलं. म्हणजे आता त्यांना ते सॉर्टिंग बिर्टिंग करण्यात रसच उरला नाही. तो पसारा त्यांना नकोसा झाला. त्या उठल्या. नीताला म्हणाल्या, तू असं कर, हे सगळे फोटो त्या पिशवीत भरून ठेव. पुन्हा केव्हा तरी करूया ते काम. मी आपल्यासाठी छानपैकी चहा करते. आणि भैयासाहेब तुम्हाला काय, ऑमलेटच ना? इंदुताईंची घरचीच पोल्ट्री असल्यामुळे भैयासाहेब इथं आले की चहाऐवजी ऑमलेट खाणंच पसंत करायचे. त्यातूनच त्यांची जेवणाचीच वेळ झालेली. त्यामुळे त्यांनी हु 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 करतच मान डोलावली. खूप वेळ खाली बसून उठल्यामुळे जडावलेल्या पायाने लंगडल्यासारखं चालत इंदुताई स्वयंपाकघरात गेल्या. छोट्याशा पॅनमध्ये त्यांनी आधी ऑमलेट करून आणलं. पॅनचं हँडलच थेट भैयासाहेबांच्या हातात दिलं. चहा पाणी झालं. पण एव्हाना त्यांचा बहिणीशी आणि भाचीशी गप्पा मारायचा मूड गेलेला. त्यांचं कशातही लक्ष लागेना. सगळी मंडळी पांगल्यावर दरवाजा बंद करून माघारी वळलेल्या आप्पारावांना त्यांनी अधीरतेनं हाक मारली. त्यांना आतल्या खोलीत बोलावून घेऊन त्या म्हणाल्या, आता एक काम करा, ते स्टूल घ्या ओढून आणि तिथं लॉफ्टवर ते मोठं खोकं दिसतंय ना, ते काढून द्या बरं मला. अप्पारावांना कळेना आता हे खोकं कशाला काढून पाहिजे हिला. ते म्हणाले, फोटोंचं सॉर्टिंग मध्येच सोडून दिलंस, हे आणि काय काढायला सांगतेस? काय आहे त्या खोक्यात? इंदुताईंचे डोळे कसल्या तरी विचारानं चमकत होते. त्या गालात हसत म्हणाल्या, अहो असं काय करता? त्या खोक्यात चिमणाळं आहे ना नीलीच्या वेळचं, ते काढायला नको का आता? आपल्या नातवासाठी लागणार ना ते? अरे हो, खरंच की. अप्पारावही उत्साहित झाले. त्यांनी मान वर करून लॉफ्टवरच्या त्या कोपऱ्यातल्या खोक्याकडे नजर टाकली. इतकी वर्ष जपून ठेवलेलं ते खोकं पोत्यात बांधलेलं होतं आणि त्याच्यावर वर्षानुवर्षांची धूळ साचल्यामुळे ते पोतं वारुळासारखं दिसायला लागलेलं. क्षणभर त्यांना वाटलं, खरं तर चिमणाळं पाळण्यावर लावायला अजून खूप अवकाश आहे. पण त्यांनी इंदुताईंच्या उत्साहावर पाणी ओतलं नाही. उलट बायकोच्या आनंदात त्यांनाही मनापासून सामील व्हावंसं वाटलं.
ते स्टुलावर चढले. बारीक सूक्ष्म तिखट धूळ नाकातोंडात गेल्यामुळे शिंकत खोकत धडपडत त्यांनी ते अभांड पोतं खाली उतरवलं. सावकाश खाली बसून अप्पारावांनी पोत्याच्या तोंडाला बांधलेली सुतळी कापून काढली. पोतं बाजूला टाकलं. खोकं उघडलं. इंदुताईही जवळच बसून त्यांना मदत करीत होत्या. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. केव्हा एकदा ते चिमणाळं आपण हातात घेतोय असं त्यांना झालेलं. अप्पारावांनी चिमणाळ्याची दोरी वर उचलली आणि ते बाहेर काढलं. रंगीत पुंगळ्यांचा नाजूक किणकिण आवाज करत चिमणाळं त्यांच्या हातात झुलायला लागलं. मग इतक्या वर्षांच्या गाढ निद्रेतून ताजतवानं होऊन उठल्यागत रेशमी चिमण्यांनी आणि जरतारी पोपटानेही आळस झटकून पंख फडफडवले. दोघंही त्यांच्याकडे हरखून बघत राहिली. इंदुताईंना एकदम ब्रह्मकमळांची गंमत आठवली. अंगणातल्या पानफुटीवर दरवर्षी असंख्य ब्रह्मकमळं उमलतात, पण सकाळपर्यंत ती मिटून जाऊन माना टाकतात. नाजूक शुभ्र पाकळ्या एकत्र गुंफल्या जाऊन हट्टानं बंद होऊन जातात आणि त्यांचा गंधही लुप्त होतो. म्हणून मागे एकदा इंदुताईंनी एक अभिनव प्रयोग केलेला. रात्री 12 वाजता फुलं पूर्ण उमलल्यानंतर त्यातली 2-3 फुलं त्यांनी मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बंदिस्त करून फ्रीजमध्ये ठेवली आणि ब्रह्मकमळांचा सुगंध आणि उमलणं जपून ठेवायचा त्यांचा प्रयत्न खरोखरच यशस्वी झाला. मग पुढे 2-3 दिवस त्या रोज दिवसातून एकदा तरी पिशवीचं तोंड उघडायच्या. त्या टवटवीत फुलांना डोळे भरून पाहून घ्यायच्या. पिशवीत कोंडून राहिलेला सुगंध श्वासानं खोलवर ओढून घेऊन हृदयात साठवून घ्यायच्या. त्यांचा जीव त्यावेळी अतीव सुखावायचा. आताही त्या खोक्यातून चिमणाड्याबरोबरच नीलीच्या बालपणातल्या असंख्य आठवणींचा दरवळ बाहेर पडला आणि ती दोघंही तो दरवळ भरभरून शोषू लागली. इंदुताईंनी मोठ्या सोसानं आणि तितक्याच अलगदपणे तो चांदवा मांडीवर ठेवून घेतला. 30 वर्षांपूर्वी त्यांनी आणि अप्पारावांनी मिळून हा चांदवा नीलीसाठी तयार केलेला. एकेकाळी नात्या गोत्यातल्या ओळखी पाळखीच्या सगळ्यांच्या घरातली बाळं इंदुताईंच्या हातच्या झबल्या टोपड्यांनी सजलेली असायची. त्यांनी ती हौसेनं शिवून दिलेली असायची. त्याच शिवणकामातल्या उरलेल्या चिंध्यांचं गाठोडं उकलून त्यांनी जरीच्या, रेशमी, सॅटिनच्या, मखमली अशा विविध पोतांच्या निवडक चिंध्या वेचून काढलेल्या. सुई दोऱ्यानं त्यांच्यापासून चिमुकल्या चिमण्या आणि इटुकले पोपट बनवलेले. त्यात कापूस भरायचं काम अप्पारावावर सोपवलेलं. त्यांनीही बायकोच्या जोडीनं तासनतास बसून त्यांना उत्साहानं मदत केलेली. स्वतः बाजारात जाऊन दोघांनी काचेच्या रंगीबेरंगी चमकदार नाजूक नळ्या पुंगळ्या आणलेल्या. मग त्या किणकिणणाऱ्या पुंगळ्यांच्या रंगीत शेतात रेशमी चिमण्याने आणि जरतारी पोपटांनी गर्दी केलेली. दोघांनी जीव ओतून बनवलेल्या त्या चांदव्याला वेगळी शोभा आली होती. तेव्हा इंदुताईंनी हळुवारपणे एकेका चिमणीला स्पर्श केला आणि नजर उचलून अप्पारावांकडे पाहिलं. दोघांची नजर एकमेकात मिसळली आणि त्यांना कळलं की आपल्या नवऱ्याच्याही मनात आत्ता या क्षणी अगदी नेमक्या त्याच तशाच आठवणी जागवलेल्या आहेत. ही खूण पटल्यामुळं त्या खुशीनं हसल्या आणि म्हणाल्या, आठवतंय ना सगळं? भूतकाळातल्या सुखद आठवणीत हरवलेले अप्पाराव म्हणाले, हं, नीलीला दत्तक घ्यायचं ठरवल्यावर तिला त्या आश्रमातून घेऊन यायच्या आधीच तिच्या स्वागताची अशी किती जंगी तयारी केली होती आपण. चांदवा तर केलाच, तू तऱ्हेतऱ्हेची झबली शिवलीस, स्वेटरचे कितीतरी सेट विणून ठेवलेस. आपण दोघांनी बाजारात जाऊन नवा कोरा पाळणा आणला होता. गुटीचं सामान, सुकामेवा, खेळणी, दुधाच्या बाटल्या, पॉटी, काय काय ग. इंदुताई चिमण्यांना कुरवाळता कुरवाळता एक एक नाजूक आठवणही निगुतीनं जपून कुरवाळू लागलेल्या. तुम्हाला आठवतं का, आपले कोवळे ओठ पसरून बाळ हसलं नाहीतर रडायला लागलं की मी त्याच्या तोंडाच्या बोळक्याला नाक लावायची आणि त्या बोळक्याचा तो दुधाळ पवित्र अपूर्व वास शोषून घ्यायची. हो, आणि स्वतःच्या उच्छ्वासामुळे तिला ओकी होऊ नये म्हणून सावधपणे लगेच तोंड बाजूला करून श्वास सोडायचीस. मग काय तर, मोठ्या माणसांच्या श्वासाच्या अपवित्र वासानं बाळाला त्रास होतो ना. इंदुताई बाळाच्या त्या लढीवाळ मुखगंधाच्या आठवणीनं सुखावत म्हणाल्या आणि कुशीतल्या बाळाचं मस्तक छातीशी धरून त्याच्या मऊशार दाट जावळाचा गंध हुंकताना तर तुझी समाधीच लागायची.
आणि तशा पोजमधल्या तुम्हा मायलेकींकडे टक लावून पाहताना माझी. अप्पारावांनी आत्ताही मिश्किलपणे बायकोकडे तशीच टक लावली. इंदुताई लाजून हसत म्हणाल्या, चला लाडात नका येऊ, आजी आजोबा होणार आहोत आपण. नीली 2 महिन्यांची असतानाच आपण तिला घरी आणलं ते किती बरं झालं ना. आपण वेळेवर पोचलो नसतो तिथं तर आपल्या आधी दुसऱ्या कोणीतरी पटकन नेली असती तिला. तिथल्या एकूण एक बाळामध्ये हेच बाळ सगळ्यात सुंदर होतं. गोरं गोरं निळ्या निळ्या डोळ्यांचं. तू त्या बाळाला चटकन उचललंस पाळण्यातून आणि ती मुलगी आहे हे कळल्यावर म्हणालीस, हिचं नाव नीलाक्षी. त्या वर्णनात रंगून गेलेल्या इंदुताईंनी मान डोलावली. अप्पाराव बोलतच राहिलेले. तिचं ते शी शू ओकी करणं, दूध पिताना फुरक्या मारणं, लाडानं आपल्या डोक्याला डोकं लावून आपले गाल गोडसर लाळेनं ओले करणं, नंतर कुशीवर वळणं, पालथं पडणं, तिची नजर स्थिरावणं, भुंग्या चमकदार डोळ्याने आपल्याकडे पाहत ओळखीचं हसणं, तू जरा कुठं आंघोळी बिंघोळीला गेलीस की रडून आकांत करणं, पावलं टाकणं, तिला दातांच्या कण्या येणं, तिनं पहिल्यांदा मा 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 अशी अक्षरं उच्चारणं, मग हळूहळू आपल्याला आई बाबा म्हणणं, यातलं सगळं सगळं सुख आपल्याला अगदी मनासारखं अनुभवायला मिळालं ना. बोलता बोलता दोघांचीही मनं तरल झालेली. इंदुताई हलकेच म्हणाल्या, खरं सांगू का, मी तिला जन्म दिलेला नाही हे नंतर माझ्या कधी लक्षातच राहिलं नाही. जन्मदाती आई आणि तिचं मूल जशी एकमेकांना अनन्य असतात तेच नातं माझं आणि निलीचंही होतं. अजूनही आहे माझ्या दृष्टीनं. पण लोक पाहिलेत ना किती आसुरी वृत्तीचे असतात ते. त्यांना बघवलं नाही आमचं प्रेमाचं नातं. मी म्हणते युगानुयुगांपासून लोक यशोदा आणि कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे गात आलेच आजपर्यंत. पण माझ्या आईपणावर मात्र लोकांनी निष्कारण संशय घेतला. नाही नाही ते सांगून माझ्या लेकराचे कान भरले. त्यांनी तिच्या मनात असे विषारी विचार भरवले की नंतर नंतर आपण तिला प्रेमानं भरवलेला प्रत्येक गोड घास तिच्या घशात कडवट होऊनच आत जायचा. नेहमीप्रमाणे इंदुताई मूळ पदावर आल्या होत्या. दुःखद स्मृतींच्या सरी अचानक मनावर बरसून त्यांच्या डोळ्यांची तळी तुडुंब भरली. आवाज कापरा झाला. अप्पारावांचाही मूड बदलला. ते बायकोच्या दुःखात सहभागी होऊन शून्यात नजर लावून मुकाट बसून राहिले. काय बोलणार? आतापर्यंत अगणित वेळा हा प्रसंग आलेला आणि त्यावर बोलायचं ते बोलून झालेलं होतं. विमलक्का भैयासाहेब असताना 7 वाजून गेलेले होते. आता तर बाहेरचा काळोख अधिकच गडद झालेला. घरातल्या खोल्यातूनही काळोखाचंच अधिराज्य. इंदुताईंनी मध्येच उठून केव्हा तरी लावलेल्या देवघरातल्या समईची ज्योत क्षीणपणे तेवत त्या काळ्या रंगाची छटा फिकी करत असलेली. पण उठून लाईट लावण्याचं भान न येऊन दोघंही सुन्नशी बसून राहिली. इंदुताईंना सळणारं दुःख खोलवर रुतून बसलेल्या सूक्ष्म कुसळासारखं होतं. ते वरून कुणाला फारसं दिसण्यासारखंही दुखणं नव्हतं. पण पोटीस बांधा किंवा सुईनं टोकरा, ते काही केल्या बाहेर काढता येत नव्हतं. बारीक ठणका मात्र सततचा लागलेला असायचा. त्यांची लोकांबद्दलची तक्रार प्रामाणिक होती. त्यांना वाटायचं संपूर्ण जीवसृष्टीचं संगोपन करणाऱ्या आदिमातेचाच अंश तर सजीवातल्या प्रत्येक मादीमध्ये उतरलेला असतो. अगदी प्राण्यांमध्ये मांजरी नाही का जन्मभर पिल्लांची आई म्हणूनच जगते. आपल्या पिल्लांचा घास घेण्यासाठी टपलेल्या त्यांच्या जन्मदात्याशी ती प्राणपणाने झगडते. त्याही पुढे केवळ स्वतः जन्म दिलेल्या अपत्यांवर नव्हे तर कुठल्याही तानुल्यावर माया करण्याची मादीची उपजत बुद्धी असते. तो तिचा स्थायी भावच असतो. मांजरीच्या पोरक्या पिल्लाला एखादी कुत्री ममतेनं चाटते, पान्हा पाजवते. एखादी वानरी कुत्र्यांच्या आई वेगळ्या पिल्लाला वात्सल्यानं छातीशी घट्ट धरून ठेवते, कुरवाळते, सांभाळते. हे कशाचं द्योतक आहे? आईच्या वात्सल्याचंच ना. तसं प्रत्यक्षात मुलाला जन्म देवो न देवो प्रत्येक स्त्रीचं मन आईचं असतं, वत्सल असतंच. हे मला दुखवणाऱ्या लोकांना माहीत नसेल का? माय लेकरांचं प्रेम अतूट असतं, सर्वश्रेष्ठ असतं, पारदर्शक असतं.
ते गृहीततत्व लोकांना आधी काळापासून मान्य आहे. मग एखाद्या आई मुलाचे संबंध काही कारणांवरून बिघडलेले असले, एकमेकांची तोंड पाहू नयेत इतक्या पराकोटीचं वितुष्ट त्यांच्यात आलं, त्यांनी एकमेकांना काटेरी शब्दांनी घायाळ जरी केलं तरी या आईचं आपल्या मुलांवर प्रेम नाही असं कोणीच म्हणणार नाही. ती मुलांना जे बोलते, रागावते, मारते ते त्यांच्या हितासाठीच, त्यांच्यावरच्या प्रेमापोटीच. कारण ती त्यांची जन्मदाती आहे. तिनं त्यांना 9 महिने स्वतःचा जीवनरस देऊन पोटात वाढवलेलं आहे. हे गृहीततत्वच तिच्या हेतूबद्दल लोकांना निशंक करतं. खरोखरीच एखाद्या सख्ख्या आईचं मन आपल्या मुलापासून तशाच काही कारणानं दुरावलेलं आहे आणि ती केवळ कर्तव्य कर्म म्हणून त्याचा सांभाळ करते, असं कधी होत असेल का या जगात? आणि झालं तरी ती निर्धास्त राहू शकत असेल, कारण तिच्या आईपणाबद्दल कोणाला कसला आक्षेपच नसेल ना. आपलं अपत्यप्रेम सिद्ध करून दाखवण्याची धडपड करण्याची तिला मुळी गरजच नसेल. आपल्याला मात्र हे आईपण पेरणं शिवधनुष्य पेरण्या इतकं अवघड का जावं? माझ्या नीलीवरच्या प्रेमाबद्दल लोकांना शंका का यावी? मी काही तिची लादली गेलेली सावत्र आई तर नव्हे ना. मी तिला आवडीनं, प्रेमानं, सर्वस्वानं माझी म्हणून स्वीकारलंय. दत्तक आईची ही ममता पूर्णपणे नैसर्गिक, स्वाभाविक आणि खरी असते हे लोकांना का उमजू नये? हे नेहमी म्हणतात, तू लोकांचा कशाला एवढा विचार करतेस? लोक नुसते बोलून गप्प बसले असते तर मीही नंतर ते विसरून गेले असते. पण त्यांनी, अगदी जवळच्या म्हणवणाऱ्यांनी, माझ्या आणि निलीच्यातले नाजूक बंध सहजगत्या निर्दयपणानं काही वेळा पद्धतशीर रीतीनं कापून टाकले. तिला काय कसं सांगायचं, न दुखवता, आघात होऊ न देता, हे आम्ही ठरवलं असतं ना. योग्य वेळ आल्यावर, तिच्या आणि आमच्याही मनाची तयारी झाल्यावर आम्ही तिला सांगू शकलो असतो. विनाकारण तिच्या आमच्यात आवाजविरहित काचेची भिंत निर्माण झालेली आता आमचा टाहू तिच्यापर्यंत पोचत कसा तो नाही. इंदुताई तळमळत राहिल्या. मातीचा कच्चा बंधारा फुटून पाणी अनावर वाहू लागावं तशा त्या जुन्या आठवणी त्यांना थोपवता येईनात. नीली लहानपणापासून हट्टीच होती. तिला घेऊन बाजारात गेलं की ती प्रत्येक दुकानापुढे कुठल्या तरी वस्तूसाठी हटून बसायची. एखाद्या वेळी ती वस्तू न घेता तिचं बोट धरून इंदुताई चालवायला लागल्या तर ती रडून आकांड तांडव करायची. आईच्या हाताला लोंबकळत रस्त्यातच फटकल मारून बसायची. त्या वैतागून तिच्या पाठीत धपाटे द्यायच्या. मग ती रडून जास्तच गोंधळ करायची. शेवटी धुळीनं भरलेले हात, पाय, शेंबूड वाहत असलेलं नाक, डोळ्यातलं पाणी आणि तोंडावरून फिरलेले धुळीचे हात यामुळे मजेशीर फरकाटे उठलेले फुगरे गाल, आईकडे हटवादीपणानं रोखून पाहणारे भुंगे डोळे, ताणलेल्या भुवया असल्या तिच्या ध्यानाकडं रागानं बघता बघता इंदुताईंना लगेच प्रेमाचं भरतं यायचं आणि त्या खाली वाकून तिला पटकन उचलून घ्यायच्या. साडीच्या निऱ्यांनीच तिचा शेंबूड पुसायच्या आणि शरणागती पत्करून तिला हवी असलेली वस्तू शेवटी घेऊन द्यायच्या. नीली घरात एका जागी कधी स्थिर बसायची नाही. चवड्यांवर अधर अधर चालत भिरभिरायची. हुडक्या घे, हे उचक, ते पाचक. ती झोपलेली असतानाच काय ती घरात शांतता असे. तिच्या मनात येईल तेव्हा गाडीतून फिरून यायचं म्हणजे यायचंच. ती हट्टानं गाडीत जाऊन बसायचीच. ती चांगली 10-12 वर्षांची असताना सगळीजणं एकदा आप्पारावांच्या मावशींकडे गेलेली. तिथून निघताना नीली गाडीत खिडकीजवळ बसली. म्हाताऱ्या मावशी सहज म्हणाल्या, नीलाक्षी, दरवाजा नीट लावून घे हं. त्यावर नीली डोळे वटारत शिष्टपणानं म्हणाली, माहितीये मला आजी, मी रोजच गाडीत बसते ना. तिचा हा असा उद्धटपणा इंदुताईंना आवडायचा नाही. तरीही तिची प्रत्येक कृती त्यांच्या लेखी कौतुकाला पात्र असायची. तिच्या बाबतीत त्या नाकावर माशी बसू द्यायच्या नाहीत. रोज संध्याकाळी दोघी मायलेकी फिरून परत येताना दिसल्या की समोरच्या बंगल्याच्या पायरीवर बसलेल्या काकू म्हणायच्या, काय आलं का फिरून गाय वासरू? एकदा त्या म्हणाल्या, बाकी तुझं वासरू म्हणजे लाडावलेलं शेफारलेलं खोंडच आहे बाई. खूप त्रास देते ना तुला.
त्यावेळी इंदुताईंनी रागानं बोलून त्यांना फटकन गप्प बसवलेलं. अशा प्रत्येक प्रसंगी त्या नीलीला निकरानं प्रोटेक्ट करायच्या. मात्र घरी परत आल्यानंतर इंदुताई आप्पारावांना नीलीच्या हट्टीपणाच्या हकीकती साग्र संगीत ऐकवायच्या. असंच एकदा त्या नीलीला घेऊन एके ठिकाणी हळदी कुंकवाला गेलेल्या. तिथे त्या नवख्या घरात नीली घरभर फिरायला लागली. कुठं आराशीत मांडलेली खेळणी सुचल, बाजूला लावलेले साड्यांचे पडदे सोडून बघ, असले उद्योग तिनं सुरू केले. तिला आवरता आवरता इंदुताईंना नाकी नऊ आले. नंतर आराशीत मांडलेले फराळाचे पदार्थच हवेत म्हणून तिनं गोंधळ घातला. ती दाराच्या पडद्याला धरून लोंबकळली आणि पडदा तुटून बारसह खाली आला. आजूबाजूच्या बायका टवाळखोरपणे पाहत होत्या, आपसात कुजबुजत होत्या. इंदुताई लाजेनं कान कोंड्या झाल्या. त्यांची सहनशक्ती संपली. न राहून त्यांनी तिला 2 चांगले सटके दिले. त्याच वेळी त्यांच्या कानावर हलक्या स्वरातले शब्द पडले, अशी घेतलेली मुलं अशीच हायपर ॲक्टिव्ह असतात म्हणे. तरी पण काय झालं? किती जोरात मारलं त्यांनी तिला. स्वतःची पोटची असती तर असं मारलं असतं का? इंदुताईंच्या जिव्हारी अचूक बाण लागला. नीलीला उचलून घेऊन त्या घरी आल्या. पोटभर रडल्या. नीली झोपली. मग रात्री त्यांनी अप्पारावांना आजची घटना सांगितली. ते गंभीर होऊन म्हणाले, मला वाटतं नीली अशी हट्टी झाली त्याला आपणच जबाबदार आहोत. तिची प्रत्येक मागणी आपण तत्परतेनं पूर्ण करतो म्हणून ती. इंदुताई हे मान्य करायला तयार नव्हत्या. त्या तावातावानं म्हणाल्या, तसं काही नाही बरं, सगळी लहान मुलं हट्ट करतातच ना. आणि पोटच्या मुलांचं चुकलं तर आई त्यांना मारत नाही का? या बायकांनी माझ्यावर कसले असह्य आरोप केले आणि त्या नीलीला हायपर ॲक्टिव्ह म्हणाल्या. मला माहिती आहे आपल्या नीलीत काही एक दोष नाही. ती दत्तक घेतलेली आहे म्हणून आपलं उगाच हायपर ॲक्टिव्ह म्हणायचं का तिला? अप्पाराव स्तब्ध झालेले. ते म्हणाले, हे बघ इंदू, लोकांच्या अशा कॉमेंट्सकडे दुर्लक्ष करायची सवय तुला लावून घ्यायलाच हवी. अगं त्यांचं म्हणणं अगदीच काही खोटं नसेल. नको असलेलं मूल पाडून टाकायच्या प्रयत्नात कधी कधी बाळाच्या मेंदूला इजा होत असेल. त्यामुळेही कदाचित अशी मुलं हायपर ॲक्टिव्ह होत असतील. आपल्याला काय माहीत? इंदुताई चवताळून उठल्या. का हो तुम्ही सुद्धा अशी मुलं म्हणताय? माझी नीली अशी तशी नाहीच मुळी. ती माझी चांगली शहाणी सुरती हुशार लेक आहे. मी या बाबतीत तुमचं ऐकून घेणार नाही. आणि तुम्ही म्हणतात तसंही काही नसतं. मी खूप वाचलंय, अभ्यास केलाय या विषयाचा. आणखी एकदा नीली किरकोळ सर्दी, खोकला, ताप अशा दुखण्यानं आजारी होती. इंदुताई रात्रंदिवस तिच्या उशापायथ्याशी बसून होत्या. त्या दिवशी सकाळपासून नीलीच्या पोटात काहीच गेलेलं नव्हतं. तिचं तोंड कडू पडलेलं. अखेर 1760 मिनटा केल्यावर ती कॉफी घ्यायला तयार झाली. नेमकं दूध संपलेलं. ते आता कोण आणून देणार? संध्याकाळ उलटून गेलेली. पोल्ट्रीतली गडी माणसं घरी गेलेली. वॉचमन किंवा स्वयंपाकाची लता अजून यायची होती. अप्पारावही ड्रायव्हरसह बाहेर गेलेले. कुणीतरी येईल म्हणून त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. मग स्वतः जाऊन कोपऱ्यावरून दूध आणायचं त्यांनी ठरवलं. त्यांना एकदा वाटलं नीताला फोन करून बोलावून घ्यावं, पण नकोच, 10 मिनिटात जाऊन येऊ. मग नीलीला सांगून त्या बाहेर पडल्या. खरोखरच 10 मिनिटात त्या परत आल्याही. तेव्हा नीली म्हणाली, आई तू गेल्यावर मंगल आत्या येऊन गेली. इंदुताई म्हणाल्या, मंगल आत्या मग थांबल्या नाहीत का? नीली म्हणाली, ती उद्याच कोल्हापूरला परत जाणार आहे म्हणे. तिला अजून काकांकडे पण जाऊन यायचंय म्हणून घाईनं गेली ती. इंदुताईंनी सहज विचारलं, बरं मग काय म्हणत होती तुझी आत्या? आत्या म्हणाली, आजारी लेकराला एकटं टाकून इंदूला बाहेर जाववलं तरी कसं? कितीही झालं तरी फरक पडतोच म्हणा. पोटची असती तर तिनं असं केलं असतं का? नीलीनं सरळपणानं सांगून टाकलं. इंदुताई हे ऐकून चरकल्या, अस्वस्थ झाल्या. मंगल आत्या असं म्हणाल्या नीली समोर? त्या जे काय बोलल्या त्याचा कोणता अर्थ नीलीनं लावला असेल?
त्यांनी तिला तिच्या जन्माचं रहस्य सांगितलं तर नसेल? जवळच्यानीच असं करावं? देवा, अशा पदोपदी रक्तबंबाळ करणाऱ्या काटेरी रस्त्यावरूनच नीलीला सोबत घेऊन चालायचंय का मला? पुढे चांगले 1-2 महिने त्या तिच्यावर लक्ष ठेवून होत्या. त्या तिचा अंदाज घेत राहिल्या, पण तिच्या वागण्यात कोणताही फरक पडलेला दिसला नाही किंवा तिनं त्यांना कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. हळूहळू त्यांची भीती निवळली. नीलीची 10वीची परीक्षा झाली आणि मंगलात्यानं तिला सुट्टीसाठी आपल्याकडे बोलावलं. त्यांच्याकडे तिला पाठवायचं इंदुताईंच्या मनात अजिबात नव्हतं, पण ती हट्टच धरून बसली. 4 दिवसांसाठी का होईना आत्याकडे जाऊनच आली. तिचं 10वीचं टेन्शन उतरवायला म्हणून कुठंतरी ट्रीपला जाऊन यायचं ठरलेलं. इंदुताईंनी तिला विचारलं, पण अमुकच ठिकाणी मला जायचंय असं काही तिनं सांगितलं नाही. ती अलिप्तपणे म्हणाली, तुम्ही ठरवाल तिथं जाऊया. त्यांना वाटलं, पहा, नीली आता हट्ट करते का? ती आता मॅच्युअर झाली. पोर वयातला तिचा अवखळ स्वभाव निवळलाय. या ट्रीपच्या वेळी तिनं कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला नाही. उलट इंदुताईच तिला बरोबर घेऊन शॉपिंगला गेल्या. नीले, हा ड्रेस बघ किती सुंदर आहे, तुला छान दिसेल, घ्यायचा? तुला वाटलं तर घे. का ग, आवडला नाही? तसं काही नाही ग. मग अजून दुसरे ड्रेस बघ हवे तर, की दुसऱ्या दुकानात बघूया? नको, तुला आवडलाय तर हाच घेऊया. संपूर्ण प्रवासात तिची हीच तऱ्हा. नेहमी गाडीत पुढे मीच बसणार, मागे बसले तर खिडकीजवळच बसणार असल्या बालिश अटी घालून दुराग्रह धरणारी नीली मुकाट्यानं जागा असेल तिथे बसत होती. इंदुताईंना आश्चर्य वाटत राहिलेलं. पण आपली मुलगी अवचितच इतकी समंजस, शहाणी, सोशिक झाली. कुठला हट्ट नाही, हक्कानं कुठल्या वस्तूची मागणी नाही, बडबडणं नाही, शांत गप्प गप्प राहते, मिटल्या मिटल्यासारखी दिसते. बरं बिरं वाटत नसलं तरी मला न सांगता गुपचूप पडून राहते. हे काही त्यांना सहन होईना. त्या आप्पारावांना म्हणाल्या देखील, तुमच्या लक्षात आलंय का, नीली किती बदलली ना? प्रवासातही पाहिलत ना कशी प्रौढासारखी वागत होती. अप्पारावांचं नीलीच्या बारीक सारीक हालचालींकडे खरोखरच लक्ष नसे. ते हसत म्हणाले, अगं मग चांगलीच गोष्ट आहे ना. तू म्हणजे बघ, तिनं हट्ट केला तरी तक्रार करतेस आणि आता ती शहाण्यासारखी वागते तर तेही तुला खटकतं. मग तिनं वागायचं तरी कसं? अगं आता ती 16 वर्षांची झाली, कॉलेजला जाणार, बदलणारच ना ती. माझ्यापेक्षा तुलाच हे कळायला हवं. पण इंदुताईंचं समाधान झालं नाही. त्यांच्या मनात शंका कुशंकांनी थैमान घातलेलं. एका संध्याकाळी त्या बाहेरून परतल्या तेव्हा दिवा न लावता नीली हॉलमध्ये अंधारात एकटीच बसलेली दिसली. हल्ली ती वरचेवर अशीच आत्ममग्न बसलेली दिसायची. त्यांनी दिवा लावला. नीलीजवळ जाऊन तिच्या माथ्याला कुरवाळत त्या काळजीनं म्हणाल्या, का ग सोने अशी उदास बसलीयेस? काही होतंय का तुला? डोकं दुखतंय का? नीली काही बोलली नाही. रुक्षपणानं तिनं त्यांचा हात बाजूला केला. पण फुटू पाहणाऱ्या हुंदक्यांना दडपण्याच्या प्रयत्नानंतरही अंतरातल्या उलथापालथीमुळे तिचा चेहरा ताणला गेलेला. दृष्टीत जखमी वेदना आणि मोठ्या शून्यात गेल्यासारखा बकासपणा. ती दृष्टी तिनं इंदुताईंच्या दृष्टीत मिळवली. त्या कासावीस झाल्या. नीलीचं हे रूप त्यांना सर्वस्वी नवीन होतं. त्या मनातल्या मनात तर्ककुतर्कांची माळ ओढत असतानाच नीली एकदम कातर स्वरात म्हणाली, आई, माझी खरी आई कोण होती ग? कुठं असेल ती? तिनं मला का टाकलं होतं? वळचणीतलं सापाचं वेटोळं अचानक छातीवर येऊन पडावं तशा इंदुताई दचकल्या. त्यांचं अवसानच गळालं. कधी ना कधी या प्रश्नांना सामोरं जावं लागणारच हे माहीत असूनही तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याजवळ तयार नव्हतं. पण नीलीचा चेहरा दिनवाणा, बापूडवाणा, असहाय्य झालेला, तिची सगळी ऐट ओसरलेली त्यांना बघवेना. तिला तिच्याच विचारांपासून प्रोटेक्ट करायला त्या सरसावल्या. मग
मीच तुझी खरी आई कशी आहे हे त्या तिला परोपरीनं पटवून देऊ लागल्या. तिला पोटाशी धरून कळवळून म्हणाल्या, नीले, अगं असं काय करतेस तू? आई कधी खरी न खोटी असते का? मीच नाही का तुझी आई? माझ्यावर तुझा विश्वास नाही का? तुला जन्म कोणी दिला याला काय महत्व आहे? अगं कोरडाच असला तरी तुझं रडं थांबवण्यासाठी तू तान्ही असताना मी तुला पान्हा सुद्धा दिलाय. तुझी शी शू काढली. आईनं काढायच्या असतात त्या सगळ्या खस्ता मी तुझ्यासाठी हौसेनं काढल्या आहेत. तुझ्या आजारपणात तुला जीवापाड जपली. ज्या क्षणी तू माझी झालीस तेव्हापासून मी माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठीच जगत आले. अगं सूर्यफुलानं सूर्यालाच सन्मुख उभ्या राहून जन्मभर दिशा बदलत राहावी तसं मी सतत तुझंच हित नजरेसमोर ठेवलंय. तुझ्यासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून मी बँकेतली चांगली नोकरी सुद्धा सोडून दिली ना. हे बघ, वेडविद्र काही मनात सुद्धा आणायचं नाही. आमचं दोघांचं विश्व तू आहेस आणि तुझं विश्वही आम्हीच आहोत ग. इंदुताई भडाभडा बोलत होत्या आणि नीली मख्खपणानं बसून राहिलेली. बुडणाऱ्यानं आकांतानं वर यायची धडपड करावी आणि काठावर बसलेल्यानं मुक्या बहिऱ्या पांगळ्याचं सोंग करावं तशी. त्यांना वाटत होतं तिनं खुशाल रडावं, मोकळेपणानं हट्टीपणानं आणखी प्रश्न विचारावेत, पण असं गप्प बसू नये. पण आता प्रचंड मोठा उत्पात घडविल असं भासवत समुद्रावरून रोरावत येणारं चक्रीवादळ किनाऱ्यावर येऊन भिडायच्या आतच आवाज न करता अचानक विरून जाण्याची किमया व्हावी तशी नीली निर्विकार झालेली. इंदुताईंना कळेना आता आणखी कशा पद्धतीनं मी माझं आईपण सिद्ध करू म्हणजे हिचं समाधान होईल. आतापर्यंत लोकांचा कुत्सितपणा, टिंगलटवाळी, अवहेलना, मानहानी याचं दुःख हिमतीनं सोसलं आपण. पण आता हिचा हा अबोला सोसायचं बळ कुठून आणणार? आपण एवढ्या जिवंत समोर असताना नीलीला आई नाही म्हणून पोरकं वाटत आहे, असुरक्षित वाटतं आहे. आपल्यावर हक्क दाखवायचंच तिनं सोडून दिलेलं आहे. ती आपल्यापासून तुटू पाहत आहे हे प्रखर वास्तव झेलणं त्यांना अशक्य वाटायला लागलं. त्या खचल्या, पराभूत झाल्या. अप्पाराव त्यांना म्हणाले, तू तिच्यासाठी काय काय केलंस याचे हिशेब तिला देत बसू नकोस कधी. त्यामुळे काम अजूनच बिघडेल. या सगळ्या अनर्थाला मंगलवंश जबाबदार आहेत. तुमची सख्खी बहीण ना ती. काय आनंद मिळाला त्यांना तिला असं उद्ध्वस्त करून. मी जाब विचारणारच आहे त्यांना एकदा. इंदुताई चिडून म्हणाल्या. अप्पाराव नेहमी आगीवर पाणी होतात. ते म्हणाले, कुणाकुणाशी भांडशील? काय उपयोग आहे त्याचा? लोक दोन्हीकडून बोलत असतात. वृत्ती कळली ना आपल्या म्हणवणाऱ्या माणसांची. ठीक आहे, यापुढे सावध राहायचं. कुणाचंही बोलणं मनावर घ्यायचं नाही. आणि हे केव्हा तरी होणारच होतं. नीलीला धक्का बसणंही अपेक्षितच होतं. येईल हळूहळू गाडी रुळावर. त्यानंतर नीलीनं इंदुताईंना पुन्हा कधीही कसलेही प्रश्न विचारले नाहीत. पण तिचं समजूतदार होणं, निरीच्छ वागणं, स्वतःच्या आवडीनिवडी, मतं यांचा उच्चारही न करणं, दिनवाणा चेहरा करून बसणं हे त्यांना सतत खटकत राहिलेलं. तरीही नीली हुशार आहे, मन लावून अभ्यास करते, मेरिटवर इंजिनिअरिंगला गेली. सर्वसाधारणपणे ती नॉर्मल वाटते. मुख्य म्हणजे आपल्याला आई म्हणते अजूनही, यातच समाधान मानायचं त्यांनी ठरवलेलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना एका रात्री नीली म्हणाली, आई, उद्या आमची ट्रिप आहे भिलवडी औदुंबरला. एज्युकेशनल ट्रिप. तिथली डेअरीची मशिनरी बघून यायची. संध्याकाळपर्यंत परत येऊ. इंदुताईंनी आनंदानं होकार भरला. पहाटे उठून त्यांनी तिच्यासाठी डबासुद्धा तयार केला. पण नीली त्यांची नजर चुकवून तो डबा न घेताच निघून गेली. त्यांना वाटलं धांदरटपणानं विसरली बहुधा. रात्र गडद होत चालली तरी नीलीचा पत्ता नव्हता. इंदुताई नेहमीप्रमाणे तर्ककुतर्कांची माळ ओढू लागलेल्या. रात्रीचे 12 वाजायला आले तेव्हा त्यांनी नीलीबरोबर इंजिनिअरिंगला असलेल्या तिच्या मैत्रिणीच्या घरी फोन केला.
मैत्रिणीची आई फोनवर म्हणाली, काय, नीला अजून घरी आली नाही? अनु तर केव्हाच आली. थांबा, तिच्याशीच बोला. अनु फोनवर येईपर्यंत इंदुताईंचा जीव घाबरा झालेला. अनु अडखळत म्हणाली, काकू, निलीनी आमच्या वर्गातल्या प्रबोधशी आज लग्न केलंय दत्ताच्या देवळात. मी तुम्हाला सकाळी फोन करणारच होते. इंदुताईंनी लटपटतच फोन ठेवला. गुडघ्यांभोवती हाताची मिठी घालून काळजी करत बसलेल्या अप्पारावांच्या जवळ त्याही हताश होऊन बसल्या. म्हणाल्या, निलीनं लग्न केलंय म्हणे आज तिच्या वर्गातल्या मुलाशी. का हो अशी दुराव्यानं वागते ही मुलगी? असं काही केल्यानं तिला पडलेले प्रश्न चुटकीसरशी सुटतील असं वाटतंय का तिला? आपल्याला सांगितलं असतं तिनं तर आपण काय नाही म्हटलं असतं का? तिला हव्या त्या पद्धतीनं तिचं लग्न लावून दिलं असतं. सकाळी का गेली तशी डबा न घेता ते कळलं आता. अहो, बोलली असती तर तेलाचं बोट तरी लावलं असतं लेकराच्या डोक्यापाठीला. नवरी सजवून पाठवली असती. सगळी हौस केली असती. थाटात सासरी पाठवणी केली असती तिची. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय तिनं परस्पर घ्यावा एवढे परके झालोत का आपण तिला? पण थांग पत्ता लागू दिला नाही जराही. इंदुताई हमसून हमसून रडायला लागलेल्या. आप्पारावांपाशी तर त्यांचं सांत्वन करायला शब्दच उरलेले नव्हते. ते हिरमुसल्या मुद्रेनं गप्प बसून राहिले. फोनाफोनी करून नीली कुठं आहे याचा शोध घेईपर्यंत 2-3 दिवस उलटले. मग ती फोनवर भेटली तेव्हा मनातला राग दुःख गिळून इंदुताई म्हणाल्या, हे बघ निले, झालं ते झालं. तू आता तुझ्या नवऱ्याला घरी घेऊन ये आजच्या आज. इंदुताईंनी आता मोडायचं नाही असं ठरवलेलं. येईल त्या प्रसंगाला मान तुकवून तो स्वीकारून जगायला त्या सरावलेल्या. लेक जावई आल्यावर त्यांनी तुकडा बिकडा ओवाळून टाकून त्यांचं आनंदानं स्वागत केलं. जावई त्यांना आवडलेला. त्यांनी त्यांची सगळी सरबराई केली. यथास्थित अहेरबिहेर केला. लोकांना जोरदार रिसेप्शन दिलं. त्यांनीच आप्पारावांजवळ कबुली दिली, निलीनं बाकी नवरा चांगला निवडलाय हे मात्र खरं. दिसायला चांगला, हुशार, घर आणि घरातली माणसंही तोला मोलाची, मुख्य म्हणजे जातीचा आहे. आपण शोधूनही असं स्थळ सापडलं असतं की नाही कोण जाणे. हल्ली स्वतःच्या मनाची समजूतही स्वतःच काढायला इंदुताई शिकलेल्या. त्यांनी विचार केला, बरोबर आहे. नीलीला तिचे स्वतःचे हक्काचे नातेसंबंध जोडावेसे वाटणं स्वाभाविकच आहे. तिनं तिच्या नवऱ्याची निवड केली. त्याचं घर तिचं हक्काचं घर. त्याच्याशी तिनं समाजमान्य असं नातं जोडलंय तो तिचा अधिकृत हक्क. उद्या तिनं जन्माला घातलेल्या मुलांच्या शरीरात तिचंच रक्त खेळत असेल. त्याच रक्ताच्या निःशंक नात्यांची तिला ओढ आहे ना. तिचे खरे जन्मदाते तर तिला या जन्मी भेटणार नाहीत, पण तिला अढळ ध्रुवपद हवंय. तिच्या उद्ध्वस्त झालेल्या मनाच्या दुखण्यावर आपल्या मायेपेक्षाही हीच मलमपट्टी कदाचित जास्त प्रभावी असेल. तिच्याच मुलामाणसात ती जन्मभर राहील. तिची इच्छा पुरी होऊ दे बाई. तिचं सुख ते आपलं सुख. इंदुताईंनी अशी समजूतदारपणाची भूमिका घेतल्यावर अप्पारावांनाही जगणं सुसह्य झालेलं. त्यातच नीलीच्या लग्नानंतर आता 7 वर्षांनी ती आई होणार असल्याची बातमी आज कळली आणि इंदुताई स्वतःच अंगोपांगी मोहरल्या. त्या दोघांचीही हृदय त्या क्षणी आयुष्य सरळ, साधं, सोपं, मजेचं, आकर्षक, हलकं फुलकं आहे अशा भावनेनं भरून गेली. इंदुताई लगेच तयारीलाही लागल्या. बंगल्याची साफसफाई, खोल्यांमधली व्यवस्था बदलून घेणं, कामाची बाई ठरवणं, कपडे शिवायला टाकणं, डोहाळे जेवणाचा बेत आणि निलीच्या बाळाचा जन्मसोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरच्या त्यावेळच्या वेदना, आनंद, शांतता, तृप्ती या सगळ्या अनोख्या उबदार भावना आत्मसात करण्यासाठी त्या कमालीच्या उत्सुक झालेल्या. त्यांना पुन्हा एकदा ते आईपण उत्कटपणे भोगायचं होतं. त्या चिमुकल्या तानुल्याचे लढीवाळ विभ्रम, त्याच्या इवल्याशा देहाला न्हाऊमाखू घालतानाचा त्याचा मुलायम स्पर्श, त्याच्या तोंडाच्या बोळक्याचा तो गोड दुधाळ वास, मऊसूत जावळाचा रेशमी गंध.
आयुष्यातलं दुर्मिळ सुखनिधान हाताशी आल्याच्या ब्रह्मानंदात त्या आकंठ बुडून गेलेल्या. त्याच भरात त्यांनी नीलीला फोन केला. "नीले, 7वा लागल्या लागल्या इकडं ये बरं का. आम्ही दोघं येऊ तुला न्यायला. चांगली 6 महिन्यांची रजा काढ." पण नीलीला आईच्या मनोवस्थेची गंधवार्ताही नव्हती बहुधा. ती आपल्याच नादात उत्तेजित स्वरात सांगायला लागली, "आई, अगं प्रबोधला अमेरिकेत जॉब मिळालाय. पुढच्या आठवड्यात तो जातोय. माझ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की महिन्याभरात मी पण जाईन. तिथेच डिलिव्हरी झाली की आमच्या बाळाला तिथली सिटिझनशिप मिळेल. आम्ही सुद्धा ग्रीन कार्ड घेणार. पण जायच्या आधी येऊन नक्की भेटून जाईन तुम्हाला. बरं, ठेवू फोन?" नीलीचं हे बोलणं ऐकून इंदुताईंना हातापायातली ताकदच गेल्यासारखं वाटलं. ती कायमची तिकडं राहणार का? माणूस गेल्यासारख्या त्या धो धो रडल्या. तरीही त्या लवकरच सावरल्या. मग एकदा सोफ्याजवळच्या त्यांच्या नेहमीच्या आवडत्या जागी खाली गालिच्यावर बसल्या बसल्या त्या आप्पारावांना म्हणाल्या, "आपल्या दोघांचेही पासपोर्ट काढून घ्यायला हवेत आता." आप्पारावांनी भुवया उंचावल्या. "पासपोर्ट? ते कशासाठी?" "अहो, असं काय करता? नीलीचं बाळणपण करायला आपल्यालाच जावं लागेल ना अमेरिकेला. पासपोर्ट, व्हिसा, झालंच तर बॅग्स, स्वेटर्स, कपडे हे सगळं खरेदी करावं लागेल. पोल्ट्रीची काहीतरी व्यवस्था लावावी लागेल 6 महिन्यांसाठी. नीताला राहायला यायला सांगू बंगल्यात. इथून सुद्धा जवळ पडेल तिचं ऑफिस. शिवाय मेथकूट, डांगर असले बरेच पदार्थ करून घ्यावे लागतील तिकडं न्यायसाठी. तिचं चिमणाळं सुद्धा नेऊया का? पुन्हा एकदा स्वच्छ करून घेईन मी ते. घाईच करावी लागेल आता." अपघात सोसण्याची दुर्दम्य क्षमता बाळगून भाबड्या उत्साहानं दरवेळी नवे नवे मनसुबे रचणाऱ्या आणि नव्यानं उभारी धरणाऱ्या लव्हाळ्यासारख्या इंदुताईंकडे बघता बघता आप्पारावांना त्यांची कीव यायला लागलेली. ते सोफ्यावरून उठून खाली बायकोजवळ येऊन बसले. तिला जवळ घेऊन म्हणाले, "तुम्ही म्हणाल तसं करूया आजीबाई." त्याचवेळी ते मनातल्या मनात कळकळीनं प्रार्थना करत होते की देवा, नीलीला "अमेरिकेत डिलिव्हरीच्या वेळी माझ्या सासूबाई आणि सासरे येणार आहेत. तुम्ही नाही आलात तरी चालेल" असं सांगायची दुर्बुद्धी देऊ नकोस बाबा आता तरी. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अंजली दिवेकर यांची लव्हाळी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि हो, हाईपचे पॉईंट्स द्यायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.